नमस्कार, सीमाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि खूप टेस्टी अशी गुळातील लापशी। तर हे पा, एक वाटी लापशी घेतली आहे। ही लापशी आहे ना, गव्हाचा जाड रवा असतो त्याला लापशी बोलतात। एक वाटी गुळ घेतलाय, जेवढी लापशी घेतली तेवढाच गुळ घ्यायचा। पाऊण वाटी तूप घेतलेला आहे आणि हे एक छोटी वाटी ड्रायफ्रूट घेतलेला आहे। ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घ्यायचा आणि वेलची पूड घेतली आहे। तर हे पा, आता आपण आहे ना ती लापशी पहिली भाजून घ्यायची आहे। तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण तूप नाही टाकणार आहे, पाऊण वाटी। अर्ध तूप टाकून घेतलेलं आहे मी लापशी भाजण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ही लापशी टाकून आपण भाजून घेणार आहोत। लापशी अशी छान ब्राऊन कलरची होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे आणि लापशी मीडियम गॅसवर भाजायची। लापशी मीडियम गॅसवर भाजायची, स्लो गॅसवर नाही भाजायची, वेळ लागेल। मग मीडियम गॅसवरती पण सतत हलवत भाजायची। ही लापशी भाजायला ठेवली आहे ना, ही लापशी भाजेपर्यंत तिकडे आपण दूध गरम करायला ठेवूया। एक वाटी लापशीला आहे ना मी 2 वाट्या दूध घेणार आहे। ज्या वाटीने आपण लापशी घेतली आहे त्याच वाटीने दूध घ्यायचं आहे। हे 2 वाट्या दूध घेतलंय आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घेत आहे। तुम्हाला जर फक्त पाण्यात बनवायची असेल ना तर तुम्ही 3 वाट्या पाणी घ्या आणि फक्त दुधात बनवायची असेल तर 3.5 वाट्या दूध घ्या आणि मिक्स बनवायची असेल तर 2 वाट्या दूध आणि 1 वाटी पाणी घ्या। आपली लापशी तिकडे भाजते तोपर्यंत हे दूध गरम करायला ठेवते। आणि लापशी शिजवताना ना नेहमी दूध पाणी काहीही घ्या, पण ते गरमच घ्यायचं, त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही किंवा थंड दूध टाकायचं नाही, गरम करूनच टाकायचं। लापशी भाजायला आपल्याला 5 ते 7 मिनिटं तर लागतीलच, कारण ती चांगली ब्राऊन कलरची होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे। तर हे पहा, एकूण मला 10 मिनिटं लागले आहेत लापशी भाजायला आणि लापशीचा कलर पहा असा ब्राऊन झाला पाहिजे। आता ही लापशी आहे ना काढून घ्यायची कढईतून आणि कुकरमध्ये आपल्याला शिजायला ठेवायची आहे। तर हे पहा, ती लापशी जी भाजून घेतली होती ना ती मी कुकरमध्ये काढून घेते। तर हे पहा, मी ते सगळं कुकरमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे दूध आणि पाणी गरम केलं होतं ना ते मी ओतून घेते। आणि आता आपल्याला आहे ना कुकरचे 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यांमध्ये पण शिजते, 4 शिट्ट्यांमध्ये छान मऊ शिजते, त्यामुळे मी 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। हे आपण पाऊण वाटी तूप घेतलेलं ना त्यातलंच थोड्या तुपावरती मी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे। आता हे ड्रायफ्रूट भाजून झालेत। आता हे काढून घेते मी एका प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्येच आपल्याला लापशी करायची आहे। तर आपले ड्रायफ्रूट भाजून झाले आहेत आणि त्याच कढईमध्ये आता मी ते राहिलेलं तूप आहे ना ते टाकून घेणार आहे। सर्व तूप टाकून घेतले, एकूण आपल्याला पाऊण वाटी तूप लागलेलं आहे आणि आता त्या तुपामध्ये मी गूळ टाकते। मी 1 वाटी गूळ घेतला आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता। आणि हा गूळ आहे ना आपण असा तुपामध्ये वितळवून घ्यायचा आहे। असा तुपामध्ये गूळ वितळवून घ्यायचा आहे आणि मी ती कुकरमध्ये लापशी जी शिजवली होती ना ती मी एका भांड्यात काढून घेतली, ती तुम्हाला दाखवते। हे पहा, म्हणजे छान सुट्टी कशी शिजली, मऊ एकदम
सुटसुटीत शिजलेली आहे. आता हा गूळ वितळला ना की त्यात आपल्याला ती लापशी टाकून घ्यायची आहे. हे पहा, गूळ वितळलेला आहे आपला. आता ती शिजवलेली लापशी त्याच्यामध्ये टाकायची. मिक्स करून घ्यायची. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला ना पाव चमचा मीठ टाकायचं, त्याने त्या पदार्थाची चव वाढते. आता अर्धा चमचा मी वेलची पूड टाकते आणि हे ड्रायफ्रूट जे मी फ्राय करून घेतले थोडे मी गार्निशिंग साठी ठेवते. आणि आता हे गूळ टाकल्यावरती बघा थोडं पातळ झालंय. तर एक 5 मिनिटं त्याला थोडं असंच हे करून घ्यायचं, ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तर हे पहा, आपली लापशी तयार झाली आहे. हे बघा किती सुटसुटीत मऊ आणि छान झाली आहे. आता मी गॅस बंद करत आहे. आपली लापशी तयार झाली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.